शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेल पाहून तुम्हाला समजून गेला असेल की आपण या ठिकाणी कोणत्या विषय या ठिकाणी आज मांडणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, मी माझ्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभा आहे आणि माझी जे कपाशी आहे या ठिकाणी एवढी चांगली आहे की एकदम जबरदस्त कपाशी आपली या ठिकाणी जमलेली आहे. तर याचं जे नियोजन आहे ते नियोजन आम्ही एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलं होतं. तर आजचा जो मुद्दा आहे, आपण आज ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय म्हणजे असा आहे शेतकरी मित्रांनो, की आपली जे कपाशी आहे, आपलं जे वाण आहे, आपली कपाशीची जे लावण आहे ते जवळपास 30 दिवसाची झाल्यानंतर 30 दिवसानंतर आपल्या कपाशीला कोणती काळजी घ्यायची आहे याची आपण माहिती या ठिकाणी देणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करतो. तर बघा, आता आपल्याला जे काळजी घ्यायची आहे, आता आपलं जे पीक आहे ते पीक आपलं जवळपास जमतेम या ठिकाणी 30 दिवसाचं झालेलं आहे. तर या 30 दिवसामध्ये आपल्याला सर्वात पहिले म्हणजे आपली जे कपाशी आहे, आपल्याला या कपाशीमध्ये कोळपणी करणं अत्यंत गरजेचं आहे. कपाशीमध्ये जे तण उगलेलं असतं, बघा मी तुम्हाला सर्व तण दाखवतो आणि कपाशीची कशी मेहनत करायची ते पण या ठिकाणी दाखवतो. बघा, आता कपाशीमध्ये तण उगलेलं होतं, तर आम्ही या कपाशीमध्ये या ठिकाणी कोळपणी केली. कोळपणी केल्यानंतर आता कुठं कोळपणी म्हणता, कुठं वखर म्हणता, असं आम्ही कोळपणी केल्याच्यानंतर बघा, आता ज्या ठिकाणी ज्या आम्ही कोळपणी केली होती बघा, आहे आता हे जे गवत तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, आता इथं कोळपणी करायच्या वेळेस चुकून या ठिकाणी कोयपण लागलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे गवत आहे हे गवत तसंच राहून गेलं आहे. तर तुम्ही इकडे बघा, आता इकडे कोळपणी झालेली आहे, तर एकदम माती अशी भुसभुशीत माती आपल्याला या ठिकाणी दिसते. तर आपल्याला सर्वात पहिले जी काळजी घ्यायची आहे ती काळजी घ्यायची आपल्याला ही. आता मित्रांनो, आपल्या शेतामध्ये आपल्याला या ठिकाणी वखर किंवा कोळपं हे आपल्याला या ठिकाणी मारणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, आता कोळपं मारल्याचा जो फायदा असतो तो फायदा तुम्हाला या ठिकाणी दिसतो. जे आता आपल्या कपाशीमध्ये बघा, ह्या इथं कोळपणी झालेली आहे, तर इथं आपल्याला कुठेच गवत दिसत नाही. परंतु हे बघा, इथं आपल्याला या ठिकाणी तण दिसतंय. तर हे जर तण आपल्याला या ठिकाणी असं दिसायला लागलं तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोळपणी करणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, कोळपणी करण्याचा जो फायदा आहे की तो फायदा हे तण वाढल्यानंतर आपल्या कपाशीवर त्या तणामुळे बरेचसे रोग या ठिकाणी पडायला सुरुवात होतात. मावा, थ्रिप्स, तुडतुडे जे येतात ते पूर्ण ह्या गवतापासून येतात. बघा, आता हे आपल्या कपाशीच्या जवळचे जे गवत तण आहे ते तण आपण या ठिकाणी उपटून टाकलेले आहे. तर जर आपण कोळपणी जर नाही केली तर हे असं तण आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी एक कोळपणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, कोळपणी केल्यानंतर आपल्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं तण राहत नाही आणि आपली जी कपाशी असते ते एकदम वेगाने या ठिकाणी वाढत चालते. तर हा झाला आपला दुसरा मुद्दा. आता तिसरे जे काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे, तिसरी काळजी म्हणजे आपल्याला फवारणी करायचं नियोजन या ठिकाणी करायचं आहे. तर आता बघा, आता हे 30 दिवसाचं पीक या ठिकाणी झालेलं आहे. तर आमच्या या ठिकाणी 2 फवारण्या करून झालेलं आहे. 30 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी 2 फवारणी केल्या आहे आणि फवारण्या ज्या केल्या आहे त्या एकदम साध्या सिंपल फवारणी या ठिकाणी केलेली आहे. आता 2 दिवस पहिले या कपाशीचा आम्ही फवारणी करून घेतलेली आहे आणि आता पुढील जे 2 दिवस असतील त्या 2 दिवसामध्ये अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, 30 दिवसामध्ये आम्ही जमतेम या ठिकाणी 2 फवारण्या केलेल्या आहे. आणि खताचं जे नियोजन आहे मित्रांनो, खत आम्ही या ठिकाणी एक खताचा डोस दिलेला आहे. खताचा जो डोस आम्ही या ठिकाणी दिलेला आहे तो युरिया, दाणेदार आणि 10-26-26 असं 3 खत मिळून आम्ही या ठिकाणी या कपाशीला दिलेलं आहे. तर बघा, आता आपल्याला जे मेन जे काळजी घ्यायची आहे ती काळजी 3 प्रकारची काळजी आपल्याला या ठिकाणी घेणे. एक म्हणजे आपल्याला शेतामध्ये अत्यंत कोळपणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 फवारणी आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. 2 फवारणी झाल्यानंतर आपल्याला एक खताचा डोस या ठिकाणी द्यायचा आहे.
त्याबरोबर आपल्याला अजून एक या ठिकाणी काळजी करणं गरजेची आहे. ती कोणती तर बघा, आता आपल्या कपाशीला आपण कोळपणी करून झाली, फवारणी करून झाली आणि खत पण या ठिकाणी देऊन झालेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला एकदा कपाशी निंदून घ्यायची. कपाशीला निंदल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी खत द्यायचं आहे. म्हणजे काय होतं की जे तण असतं ते या खत दिल्यानंतर तण अजून वाढत चालतं. त्याच्यामुळे आपल्याला कपाशी या ठिकाणी निंदून घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, ही होती आपली जे महत्त्वाचे जे कामं असतात, जे 30 दिवसामध्ये आपण जे कामं करतात त्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.